नमस्कार. आज आपण जरा वेगळं कटिंग शिकणार आहोत. मधल्या मापाचं कटिंग म्हणजे कसं, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या छातीचं 32, 34, 36, 38 असं माप येत नाही. मधलं माप येतं म्हणजे 31, 33, 35, 37, 39 असं माप येतं. मग त्यावेळेस बऱ्याच त्यांना असं वाटतं की नक्की कटिंग कुठल्या मापाचं केलं गेलं पाहिजे. तर त्यासाठी कटिंग मध्ये काय बदल करायचा, कोणत्या मापाचं कटिंग करायचं हे अगदी सोपं करून सांगणार आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतला आहे. नेहमीच्या पद्धतीने इथे आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे. आता हे पॅटर्न आपण कटोरीमध्ये शिकणार आहोत. हे तुम्ही फोर्टक्स मध्ये पण शिकू शकतात. तुम्हाला कुठल्या प्रकारचं शिकायला आवडेल याचं तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. आज आपण हे बनवताना कटोरी मापाचं बनवूया आणि 35 छातीच्या मापाचा आज आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत. 35 छातीचं म्हणजे धड माप 34 पण येत नाही आणि धड 36 पण येत नाही, मग मधलंच माप येतं. मग त्या मापाच्या वेळेस काय बदल करायचा हे समजावून सांगते. आता इकडनं पहिले 1.5 इंच अंतर सोडून दिले. जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा असेल, कप साईज जास्त मोठी असेल तर हे अंतर 1.5 इंच ऐवजी 2 इंच सोडायचं आहे. आणि मीडियम कमी असेल तर हे अंतर आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे, त्यापेक्षा कमी नका घेऊ. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची 14 इंच आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता हे आपण 35 छातीच्या मापाचं बनवतोय. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, आता कुठलेही माप असो, 35 असो, 37 असो, 39 असो, जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, कप साईज जास्त मोठी आहे तर पुढच्या मापाचं कटिंग करायचं. म्हणजे 35 आहे तर 36चं कटिंग करा, 37 आहे तर 38चं कटिंग करा. आणि त्याच्या उलट जर तुमचा छातीचा गोलवा कमी असेल तर 35 माप असेल तर 34चं कटिंग करा, 37 माप असेल तर 36चं कटिंग करा, एक माप मागचं कटिंग करा. कारण कप साईजचं जे कटिंग आपण ज्यावेळेस कपड्यावर करतो तर क्रॉस कपड्यामध्ये करतो तो कटोरा ताणला जातो, त्यामुळे अंगात ब्लाऊज व्यवस्थित बसतं. फक्त छातीच्या आकारानुसार आपल्याला हे कटिंग करायचंय, हे लक्षात घ्या. आता आज आपण हे 35 मापाचं आहे, समजा छातीचा गोलवा मोठा आहे तर कसं करायचं, तर आज आपण 36चं करूया. तसंच आता 36चं बनवतोय पण आपल्याला कटोऱ्याची साईज पण मोठी हवी आहे, तर कटोरा वाढवायचं कसं ते पण आपण बघणार आहोत. आता आपण शोल्डर मुंड्याची माप टाकून घेऊया आणि मग कटोरा वाढवायचं कसं ते बघूया. शोल्डर घेतलं 5.25 इंच, हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. सगळी मापं चार्टनुसार टाकायची आहे, त्यात बदल काही करायचं नाहीये. मुंडा घेतला 5.5 इंच, फिटिंग करायच्या वेळेस मात्र तुम्ही 35चं करा. ब्लाऊजचं कटिंग करताना जरी आपण 36चं करतोय, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग करताना आपल्याला 35चं करायचं, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग आला 9 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. आता जर तुमचा कपडा कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालतं. कमर घेराचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये, सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं. पण जर तुम्हाला कमर घेराचं अंतर घ्यायचंच असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा. ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. आकार देताना फक्त हा पॉइंट मॅच करत आपल्याला शोल्डरला वरती हात जोडायचे, कारण इथपर्यंत ब्लाऊजचं फिटिंग येतं. म्हणजे मुंड्यामध्ये आपलं काखेत दोघं पॉइंट जुळले पाहिजे, म्हणून आकार देताना आपण इकडनं देतो, म्हणजे फिटिंग आपलं इथे येतं. त्यामुळे तंतोतंत काखेतले पॉइंट आपल्या शिवणामध्ये व्यवस्थित मॅच होतात. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं, इकडच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं, हे पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी. आणि हे जे शोल्डर पासूनचं अंतर आहे याचं आपण मध्य करणार आहोत. आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपल्याला गळाखोली घ्यायची. आता गळाखोलीच्या अंतरात पण तुम्ही एक बदल करू शकता. जर तुम्हाला ही ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर ही शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. ज्या ताईंना शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे तर गळाखोलीचं अंतर वाढून घ्या. मात्र ह्या शोल्डरचं जे माप घेतलेलं आहे त्यात काहीही बदल करायचा नाहीये. मी इथे गळाखोलीचं अंतर घेतलं 2.5 इंच. गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची. गळ्याची उंची आहे, उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आता गळ्याची उंची आहे 6 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. आता ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो तर पूर्ण शिलाई मार्जिन ऍड करून कटिंग केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कपड्यावर काहीही वाढवायचं नाहीये. जे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं असतं ते मी तुम्हाला कटिंग शिकवत असताना सांगते की हा भाग कपड्यावर अर्धा इंच वाढवा, 1/2 इंच वाढवा, तोच भाग फक्त वाढवा, बाकी इथं काही वाढवायचं नाही. आता ह्या पॅटर्न मध्ये कटोरी साइड पीस निघते, ही कपड्यावर वाढवायची नाही. फक्त आपल्याला योक पट्टी वेगळी काढायची आहे, ती तुम्ही डायरेक्ट कपड्यावर 4 आणि 3 इंचाची कटिंग केली
तरी चालणार आहे. कटोरा फक्त कपड्यावर ठेवताना क्रॉसमध्ये ठेवायचं, हे लक्षात ठेवा. आता आपण कटोऱ्याचं कटिंग बघूया आणि वाढवायचं कसं तेही बघूया. आता योगपट्टीसाठी इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं. याच्यात आपल्याला योगपट्टी निघत नाही, मागचा भाग निघतो, साइड पीस निघतो, कटोरी निघते. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून घ्यायचं आहे कटोरी राऊंड. कटोरी राऊंड आपण घेणार आहोत 7.25 इंच. हे 7.25 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट बनवा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला सोपं जाईल. आता हे जे अंतर घेतलं आपण त्याचं मध्य करणार आहोत आणि मध्यापासून खाली 2 इंच मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजूला ते जोडून घ्यायचं. आता ही कटोरी काही वाढवायची नाहीये आपल्याला, पण एखाद्या ताईंचा छातीचा गोलवाज जास्त मोठा आहे, जर तुम्हाला कटोरा वाढवायचा आहे तर इथे 2 इंच ऐवजी हे तुम्ही अंतर 1.5 इंच केलं तरी चालतं. लक्षात घ्या, हे जे वाढवलेलं अंतर 2 इंच आहे ते 2 इंच ऐवजी 1.5 इंच घ्या. हा इथे बदल करायचा आहे. आणि कटोरा जोडताना जर कमी पडत असेल तर ह्या पॉइंट पासून खालच्या बाजूला इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचं. लक्षात घ्या, हे छोटेसे बदल करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही किंवा जोडताना कमी पडणार नाही. मुंड्यातून आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा. आता गोलाकार देताना साइड पीस कडनं हात असा वळवत ह्या पॉइंटला यायचा आणि गळ्याजवळ हात जोडून घ्यायचा. इथे असं कुठलाही माप टाकण्याची काही गरज नाहीये. हे झालं पॅटर्न आखून. मग त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हा टक्स शिवायचा, टक्स शिवताना आडवा आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 2.25 इंचाचा. ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची बदलायची असते, हे लक्षात घ्या. ब्लाऊजची उंची कमी, टक्सची उंची कमी, ब्लाऊजची उंची जास्त, टक्सची उंची जास्त. 3-3.5 इंचापेक्षा टक्स जास्त मोठा घ्यायचाच नाही. आता याचं आपण कटिंग करून घेऊया. फक्त फिटिंग करताना लक्षात घ्या, फक्त आपल्याला आता हे 35 छातीच्या मापाचं ज्यावेळेस आपण कपड्यावर शिवण करणार त्यावेळेस फिटिंग करताना 35 छातीच्या मापाचं करायचं. कटोरा आपण इथे वाढून घेऊ शकतो किंवा ऍज इट इज जरी तुम्ही असं जरी कटिंग केला तरी तुम्हाला 35 छातीला हा कटोरा बरोबर होणार आहे. पण जर तुमचा छातीचा गोलवा कमी आहे तर तुम्ही हे कटिंग करताना 34 छातीच्या मापाचं करायचं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया, मग आपण बाहीचं कटिंग बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता आपण जे हे साईडला 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत. आपलं कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण घडीचा पेपर घेऊन त्यावर हे अंतर वाढून घेत असतो. त्यामुळे आता इथून हे काढून टाकायचं आणि याचं कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घेऊया. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. उंची आहे 9.5 इंच, अर्धा इंच ऍड केलं 10 इंच. आता गळा जर खालच्या बाजूला थोडा पसरट हवा असेल तर इथे पेपरवरच अंतर थोडं वाढून घ्या आणि वरती गळा खोलीपर्यंत जोडून घ्या. कॅनव्हासचे डिझाईनचे गळे जर बनवणार असाल तर कपड्यावर ते कटिंग करा, पेपरवर कटिंग करण्याची काही गरज नाहीये. त्यानंतर आपल्याला हा खालचा टक्स घेताना आडवा 4 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 1.5 इंचाने कमी घ्यायचा आहे. उभा टक्स आपण 4.5 इंचाचा घेणार आहोत. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग बाहीचं कटिंग बघूया. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, म्हणजे लिहिता वाचता न येणाऱ्या ताई पण अगदी कटिंग करून ब्लाऊज सुंदर असं शिवू शकतात. आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ बघा आणि कमेंट्स खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक पण दिलेली आहे. आता हा झाला मागचा भाग. आता पुढच्या भागाचं पहिलं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार कापून घेऊया. गळ्याचा आकार कापूया. योगपट्टी आपण 4 आणि 3 इंचाची घ्यायची, म्हणजे ही बाजू 4 इंच, ही बाजू 3 इंच. आणि योगपट्टीला छान असं छातीच्या भागातून खालून असं गोलाकार द्या. त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे. डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तुम्ही योगपट्टीचं
तरी चालणार आहे. सुंदर असा गोलाकार कटोरा हा आपला छान तयार होतो आणि हा 35 मापाला अगदी छान बसतो. हे झालं पुढच्या भागाचं कटिंग. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. कधी पण पेपर पॅटर्न बनवताना घडी आपल्याकडे ठेवा आणि घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे बाहीची लांबी. बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन. आता पेपर पॅटर्न बनवताना प्रत्येक वेळेस आपण शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस कटिंग शिकवते मी म्हणत असते शिलाई मार्जिन अर्धा इंच, शिलाई मार्जिन 1 इंच. आणि शिलाई शक्यतो घेताना पाव ते अर्धा इंचापर्यंतच कपडा शिवा, त्यापेक्षा जास्त शिवण करायचं नाहीये. शिवण करताना कपडा पण जास्त दाबला नको जायला. आता बाहीची लांबी आहे 6 इंच. अस्तरचं बाही असेल तर 1 इंच ऍड करायचं. बिना अस्तराचं बाही ब्लाऊज असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग, ज्या मापाचा आपण ब्लाऊज शिवणार आहोत त्याचा छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा. आता आपण 35 छातीचा आहे, पण आपण पॅटर्न बनवताना 36चं बनवलेला आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9 इंच हे अंतर खाली जोडून घेऊया. जिथे आपण हे 9 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं मध्य करायचं आणि मध्यापासून हा बॉक्स बनवायचा 3 इंचचा. त्याचे समान 3 भाग केले. आता हा बॉक्स बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलत असते. ह्या बॉक्सची उंची जर तुम्ही बदलली नाही तर तुमचं बाहीचं फिटिंग बिघडेल. त्यामुळे बाहीच्या लांबीनुसार आपल्याला हा बॉक्स बदलायचा आहे. इकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीकडनं 1.5 इंचाचं मार्किंग करते. हा बाहीचा आकार देण्यासाठीचं हे सगळं मार्किंग हे लक्षात घ्या. आता हा जो वरच्या पॉइंटला मॅच करून आपण हा तिकडे जोडतो. ही बाजू आपल्याला ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे ही बाजू ब्लाऊजला आपल्याला पुढच्या बाजूला जोडायची आहे. त्यानंतर पूर्ण दंडगेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता पूर्ण दंडगेरा आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, ते झालं 7 इंच. हे अंतर इथून कोपऱ्यातून जोडून घेतले. आता याचं कटिंग करून घेऊया. बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे. बाही जोडताना कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त पण होत नाही. त्यामुळे बाहीचं कटिंग सेम अशाच पद्धतीने करा. बाही उघडून घ्यायची. फक्त बाही जोडताना हा जो खोलगट भाग आहे हा पुढच्या बाजूकडे आला पाहिजे, लक्षात घ्या. जर तुम्ही ही बाही जोडताना उलट सुलट जरी जोडली तरी तुमचं ब्लाऊज बिघडेल. म्हणजे हा खोलगट आकार असणारी बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढे जोडायची आहे आणि हा जो उंचवटा असलेली बाजू आहे ती बाजू आपल्याला ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आहे. ज्या काही नवीन शिकणारे आहे त्यांनी इथे नॉच करून घेतला आणि मध्यापासून जरी बाही जोडायला सुरुवात केली, शोल्डरच्या मध्यापासून इकडची बाजू जोडा, शोल्डरच्या मध्यापासून इकडची बाजू जोडली, अशा पद्धतीने जरी बाहीचं शिवण केलं तरी देखील चालणार आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल शिवताना तशा पद्धतीने शिवण करायचं आहे. लक्षात घ्या, ब्लाऊजचं शिवण सोपं आहे. कटिंग एकदा तुम्हाला परफेक्ट जमलं ना तर ब्लाऊज शिवायला अजिबात वेळ लागत नाही. सेम अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचं कटिंग करा आणि योगपट्टीचं कटिंग करताना इकडनं 4 आणि इकडनं 3 इंचाचं कटिंग करा. आणि याला अजून तुमच्या आवडीच्या कोणत्याही बाह्या तुम्ही लावू शकता. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.